महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यात भाजपाला अपयश आल्यानंतर आता भाजपातील दिग्गज नेतृत्व करणारे चेहरेही पाठ फिरवत असल्याचं दिसून येतंय। परळी मतदारसंघाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे पक्षद्रोहाच्या तयारीत असून शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे संकेत आहेत। विशेष म्हणजे या संदर्भात विदर्भ न्यूजने यापूर्वीच वृत्त प्रसारित केलं होतं। पंकजा मुंडे यांचे पिता गोपीनाथ मुंडे यांचा जन्मदिवस 12 डिसेंबरला आहे, तोपर्यंत चिंतन करून आपण निर्णय घेणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे पंकजा भाजपाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा आहे। विधानसभा निवडणुकीत भाजपच्या काही मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला, त्यामध्ये महिला व बालकल्याणच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनाही त्यांच्या हक्काच्या परळी मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला। निवडणुकीच्या निकालानंतर नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांच्या काही अपेक्षा आहेत। त्यांच्या अपेक्षा भाजपने पूर्ण केल्यास पंकजा यांचे पक्षांतर थांबेल, परंतु न थांबल्यास पंकजा मुंडे यांच्याबरोबर आणखी 5 आमदार भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या विचारात असल्याचं वृत्त आहे। आता भाजप पंकजा यांच्या अपेक्षा पूर्ण करणार का? पंकजांचे पक्षांतर थांबवण्यात भाजप यशस्वी ठरणार का? हे येत्या 12 डिसेंबरला स्पष्ट होणार आहे। बाकी विदर्भ न्यूजचे भाकीत खरे ठरले आहे। डॉक्टर कुशल लोटे यांचा हा संपादकीय वृत्तांत। विदर्भ न्यूज, अमरावती।